हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुक उवाच साधुपृष्ठं महाभाग त्वया भागवतोत्तम यन्नूतन यशीयशस्य शृण्वन्नपि कथां मुहुः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाने ही जी लीला केली आहे, ही लीला म्हणजे ब्रह्मदेवाला देखील मोह निर्माण करणारी लीला आहे. आणि ही सर्व बाळ गोपाळ थोंगड्या बोबड्या यांच्यासह भगवंतानी जो काला ग्रहण केला त्या काल्याची लीला आपण काल कथन करत होतो. बिभृत वेणून जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मथन कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरतो हासयन् नर्मविश्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्माल केलिः. गोपाल कृष्ण भगवान की जय. या श्लोकाच्या संदर्भात पंडित कवी वामन यांनी जी रचना केलेली आहे ती अशी आहे, मोठी सुंदर आहे. वंशी नाद नटी तिला कटीतटी हो निपोटी पटी कक्षे वामकटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी जेवी नीरतटी तरु तळवटी श्री श्यामदेही उटी दाटी व्योमघटी सुरासुरलुखी सुरासुरलुटी घेती जटी दुर्जटी. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. असे कर्णिका अंबुजा माझी जेवी मुला मध्यभागी बसे कृष्ण देवी. मुखी ग्रास सप्रेम घालो निहाती दही भात दे सर्व लीला पाहाती. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताच्या ह्या अलौकिक लीलेकडे काल्याकडे सर्व देवतांचं लक्ष होतं. आणि दाटी व्योमघटी सुरासुर सुख लुटी. आकाशामध्ये सगळे देव दाटलेले होते, विमान यांची गर्दी झालेली होती. आणि सुरा सुख लुटी घेती जटी धुर्जटी. भगवान शंकराला देखील याची इच्छा निर्माण झाली की आपण सुद्धा त्या काल्याचा प्रसाद ग्रहण करावा. याप्रमाणे ब्रह्मदेवानी पाहिलं की भगवान हे स्वतःच्या भगवंतपणा विसरले की काय, की बाळगोपाळामध्येच तल्लीन झाले. आणि म्हणून त्यांनी हे सगळे बाळगोपाळ पळवले. इकडे गाई आणि वासरही पळवले, त्यांना मायागारात नेऊन टाकलं. आणि गोपाळांना देखील मायागारात नेऊन टाकलं. भगवंतानी हे जाणल्याबरोबर सर्व स्वरूपो बभौ. भगवान स्वतः सर्व स्वरूप धारण करणारे ठरले. या ठिकाणी गोपई तेज झाले, काठ्याही तेज झाले, शिंकेही तेज झाले, गाई तेज झाले, वत्सही तेज झाले. अहो त्यांच्या शिदोऱ्या सुद्धा तेज झाले. ते म्हणतात त्यांच्या काठ्या असो, शिदोऱ्या असो, घुंगरू काठी असो, हे सगळं भगवंतानी स्वरूप धारण केलं. सर्वं विष्णुमयं गिरोंग वदजा. या ठिकाणी सर्व विष्णुमयत्व साक्षात भगवंतानी दाखवलेले आहे. आणि हे पाहिल्यानंतर मात्र ब्रह्मदेव भ्रमित झाले. ब्रह्मदेवाने विचार केला की खरोखर मी ज्यांना मायागारामध्ये टाकलंय ते गोपाळ खरे की या ठिकाणी खेळणारे गोपाळ खरे. भगवंताची तर क्रीडा चाललेली आहे, सगळ्या प्रकारच्या क्रीडा सुरपाट्या चालल्यात. त्याचप्रमाणे हुतुतू, हमामा, चेंडू फळी
लपाछपी, आंधळी कोशिंबीर, सगळ्या प्रकारच्या क्रीडा चालल्यात आणि कोणते खरे हे कळेना. वत्स खाली दिसू लागले, गायी दिसू लागल्या आणि ब्रह्मदेव आकाशातून खाली आले. हात जोडले ब्रह्मदेवानी. 4 तोंडाचे ब्रह्मदेव हंसावर बसून आले आणि एवं संमोहयन विष्णुम विमोहम विश्वमोहनम. ज्या भगवंताची माया मोहिनी सगळ्या जगाला मोहित करते. मुह्यंती सूरया ब्रह्मृदाय आदि कवये. अहो, ब्रह्मदेव जरी आदि कवी असले तरी सुद्धा भगवंतांनी त्यांच्यावर सुद्धा माया टाकली आणि त्यांना मोहित करून टाकलं. स्वयमेव मायया जोपी स्वयमेव विमोहितः. भागवतकार म्हणतात, या ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण आपली माया दाखवावी म्हणून त्यांनी सगळे वत्स, मुलं हे सगळे मायागारात टाकले. परंतु शेवटी तेच भ्रमित झाले, तेच संभ्रमित झाले की कोणते खरे आणि कोणते खोटे कळेना. स्वयमेव मायया जोपी स्वयमेव विमोहितः. भगवंताची माया अशी आहे की ब्रह्मदेवादिकांना सुद्धा मोहित करते. आणि मग ब्रह्मदेव खाली आल्याबरोबर भगवंताला त्यांनी नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. आपले 4 तोंड आणि किरीट भगवंताच्या पायाशी तिथल्या मातीवर लोळवले आणि हात जोडले. देवा, मला माझी चूक कळाली असं म्हटल्याबरोबर भगवंतानी सगळीकडे जे स्वतःचं रूप आहे ते दाखवलं. या ठिकाणी गाई, वत्स, काठ्या, शिंके, त्याचप्रमाणे मुलं, त्यांच्या शिदोऱ्या, या सगळ्यामध्ये भगवंताचं रूप दिसलं. चतुर्भुजा, शंखचक्र, गदा, राजीव, पाणया, सगळेच चतुर्भुज रूप दिसू लागले. काय हो म्हणले, कृष्णाचंच रूप सगळीकडे भगवंताचं चतुर्भुज, शंखचक्र, गदा, पद्म धारण केलेलं, सावळी मूर्ती, त्याचप्रमाणे कानामध्ये कुंडल, गळ्यामध्ये वनमाला आणि प्रत्येक बोटामध्ये अंगठ्या, कटीसूत्रांगुल एकही कटीसूत्र धारण केलेलं, ब्रह्मसूत्र धारण केलेलं, बोटामध्ये अंगठ्या, पायात सुंदर अशा प्रकारचे अलंकार आणि कमरेला कंबरपट्टा. हे सगळं पाहिल्याबरोबर चतुर्विंशती 24 तत्वाचं दर्शन घडलं. पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पंच तन्मात्रा, या सर्वांचं दर्शन त्या ठिकाणी घडलं. मायेचं दर्शन घडलं आणि काल, स्वभाव, संस्कार हे सगळे मायेचे स्वरूप आहेत. काळ हा मायेपासून सुरू होतो. भगवंताच्या इच्छेशिवाय काळ सुरू होत नाही. म्हणून भगवंत हा कालेश्वर म्हणतात. काळाचाही स्वामी येतो. आपण काळाच्या स्वाधीन आहेत. भगवंताच्या स्वाधीन काळ आहे. म्हणून तो काळाचा अधिष्ठाता आहे. काळ त्याच्यापासून निर्माण होतो. हे आपण 3ऱ्या स्कंदामध्ये बघितलंय कपिल महामुनींच्या तत्वज्ञानामध्ये. तेव्हा काळ, कर्म, स्वभाव हे सगळे मायेचे गुण आहेत आणि हे सगळे माईक असलेले गुण याच्यापासून भगवान वेगळा आहे. परंतु तो हे गुण प्रगट करतो आणि या ठिकाणी आपल्या रूपाचा साक्षात्कार घडवतो. स्वमही ध्वस्त महिभीर स्वमहिमने महीयते. सगळ्या भगवंताचा महिमा कोणता आहे? हेच भगवंताचा महिमा आहे. षड्गुणैश्वर्य संपन्नत्व हा भगवंताचा महिमा आहे आणि या महिम्यानेच भगवान प्रगट होत असतो. आपण हिऱ्याकडे पाहिलं तर हिरा तेजस्वी दिसतो, प्रकाशमान दिसतो. हा प्रकाश काही त्याने उसना आणलाय का? नाही, तो त्याचा अंगभूतच आहे. तसा हे सगळं भगवंताचा अंगभूतच सौंदर्य आहे. हे भगवंताचा अंगभूतच अशा प्रकारची गुणात्मकता आहे. त्यामुळं स्वमहिमने महीयते, आपल्याच महिम्यामध्ये भगवान आपला महिमा प्रगट करत असतो. आणि ही मूर्ती पाहिल्याबरोबर या ठिकाणी त्यांचा गर्व कमी झाला. ब्रह्मदेव भगवंताला शरण आले. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये जो गर्व होता आणि त्यांना जे वाटलं की कृष्ण या ठिकाणी गोकुळामध्ये जन्माला आले आणि स्वस्वरूपाला विसरले, केवळ खेळू लागलेत, पळू लागलेत, लहान मुलाबरोबर खेळायला लागलेत, असं जे वाटलं त्यांना, त्याचा आता त्यांना पश्चाताप झाला आणि हात जोडले त्यांनी, भगवंता क्षमा करा. आता या ठिकाणी जी स्तुती केलेली आहे त्यांनी, ब्रह्मदेवाने जी स्तुती केली आहे ती अत्यंत महत्वाची आहे.
कारण या स्तुतीमधून भगवंताचं सगळं रूप त्यांनी प्रगट केलेलं आहे. आणि ही स्तुती या ठिकाणी जी केलेली आहे ती 34 श्लोकामध्ये दाखवलेली आहे. याप्रमाणे सर्वात्मक भगवंताचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे. दशमस्कंधाच्या 14व्या अध्यायामध्ये एकूण 40 श्लोक आहेत. त्यामध्ये सगुण, निर्गुण, ज्ञान, भक्ती या संबंधीचा विचार त्यांनी प्रगट केलेला आहे. आणि सुरुवातीला भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे, ज्याला आपण आज नमनाचे श्लोक म्हणतो किंवा नमन म्हणतो. ज्या ठिकाणी प्रारंभीच्या वेळेला आपण जे नमन करतो, जी स्तवन करतो, त्याला शुभारंभाचं नमन असं आपण म्हणतो किंवा मंगलाचरण असं आपण म्हणतो. हे मंगलाचरणच एक प्रकारचे 3 प्रकारचे मंगलाचरण असतात. हे आपण जेव्हा मंगलाचरणाचा विचार केला तेव्हा सांगितलं. एक मंगलाचरण वस्तुनिर्देश रूप असतं. वस्तू म्हणजे भगवान किंवा निर्गुण, निराकार, निर्विकार, ज्याला आपण भगवान हा गुणाच्या पलीकडचा असल्यामुळं केवळ सत्य, ज्ञानानंत हे त्याचं स्वरूप आहे किंवा ज्याला आपण सच्चिद आनंद हे त्याचं स्वरूप आहे. हे स्वरूप लक्षण आहे. ज्याचं विवरण करणं ओम नमोजी आद्या, उदाहरणार्थ ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. कोणाचं वर्णन केलं? काय की बाबा, आद्या म्हणले ते आणि स्वसंवेद्या म्हणले. मग कोणतं रूप आलं का? नाही. रंग आला का? नाही. आकार आला का? नाही. मग या ठिकाणी माऊलींनी निर्गुण, निराकार, निर्विकार असणाऱ्या वस्तू निर्देशात्मक नमन केलेलं आहे. त्यानंतर तसंच भागवतामधले जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट हे जे नमन आहे ते निर्गुण, निराकार, निर्विकाराचं, म्हणून हे वस्तू निर्देशात्मक आहे. दुसरं स्तुतिरूप आहे. स्तुतिरूप म्हणजे कोणतं? हे आताचं जे नमन आहे, नवमीड्यते भ्रमपुषे तडिदंबराय गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय. या ठिकाणी गुणाचं वर्णन केलंय, रूपाचं वर्णन केलंय. हे देवा, आपण मेघाप्रमाणे श्यामल शरीरधारी आहात, विजेप्रमाणे दीप्तिमान वस्त्र धारण करणारे आहात आणि गुंजाचे कर्ण विभूषण आणि मोरपंखाचा मुकुट धारण करणारे आहात. आता इथं झालं रूपवर्णन. हे रूपवर्णन आहे. हे रूपवर्णन सगुण भगवंताचं आहे आणि म्हणून याला आपण केवळ स्तुतिरूप म्हणतो. हे स्तुतिरूप नमन आहे. याप्रमाणे नमनाचे जे 3 प्रकार आहेत त्यापैकी हा दुसरा प्रकार स्तुतिरूप नमनाचा आहे. याप्रमाणे ते म्हणतात की भगवंताचं आणि एक नमन आशीर्वादात्मक देखील स्वरूपाचं असतं. काही नमन आशीर्वादात्मक स्वरूपात जय जय हो शुद्धे उदार प्रसिद्धे किंवा जय 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 ह्याच्यामध्ये दोष गृभीत गुणान. या ठिकाणी जे वर्णन आहे ते जय जयकाराचे, म्हणजे भगवंताच्या आशीर्वादात्मक ते स्वरूपाचं नमन आहे. असो, याप्रमाणे इथे आपल्याला जे वर्णन दिसतं ते सगुणात्मक भगवंताचं, सगुण रूपाचं केलेलं वर्णन ब्रह्मदेवानी केलेलं आहे. नवमीड्यते भ्रमपुषे तडिदंबराय. तडिदंबराय, तडित म्हणजे बीज, विजेप्रमाणे तुमचं वस्त्र आहे ते चमकतंय आणि तुम्हाला नमस्कार असो. मेघाप्रमाणे श्यामल शरीर आपण धारण केलेलं आहे आणि गुंजाचे कर्ण विभूषण, मोरपंखाचा मुकुट आपण घातलेला आहे, गळ्यात वैजयंती माला आहे, हातामध्ये. आता भगवंताचं ते स्वरूप त्यावेळेचं जे ब्रह्मदेवाने पाहिलं, हातामध्ये घास आहे. कोणता? हा काल्याचा घास, तो तसाच राहिलाय. हातामध्ये घास आहे, बेताची छडी आहे, शिंग आपण आपल्या कमरेला लावलेलं आहे आणि वेणू धारण केलेली आहे. अशा आपल्या रूपाला नमस्कार असो. अशा प्रमाणे प्रारंभी हे नमन केलं. सुकोमल चरणकमल असलेलं आपलं गोप बालकांचं साजरं रूप धारण करणाऱ्या भगवंता तुम्हाला नमस्कार असो. कृष्णाच्या देहाचं हे वर्णन या ठिकाणी केलंय आणि ते म्हणतात, हे देवा, आपलं मी काय वर्णन करू? आपल्या वर्णनामध्ये आपण ज्ञान वैराग्य संपन्न आहात. मोठमोठे योगी देखील आपलं वर्णन करू शकत नाहीत. आपण अलौकिक आहात. जन्मम कर्मच मे दिव्यम. गीतेमध्ये म्हटलंय की भगवंत म्हणतात, माझा जन्मही दिव्य आहे, माझं कार्यही दिव्य आहे, अलौकिक आहे, सामान्य माणसाला कळणारं नाहीये. आणि अशा या भगवंताचं वर्णन करत असताना ते म्हणतात,
हे दिव्य असणाऱ्या भगवंता अविक्रियाच स्वानुभवाद रूपतो ह्यनन्य बोधात्मतयाच्या नान्यथा. हे देवा, तुम्ही सामान्यांना न कळणारे आहात आणि तुमच्या रूपाचं वर्णन मी काय करू. जीवेत यो मुक्तिपदे सदाय भाग. देवा, आपण जे आपल्याशी एकरूप होतात, जे भक्त आहेत त्यांना आपण मुक्ती देता आणि अनुकंपा आपल्या अंतःकरणात आहे. महिमा सगळ्या प्रकारच्या विश्वातील जेवढा महिमा आहे, जेवढा मोठेपणा आहे, तो सगळा आपलाच आहे. अविक्रिया स्वानुभवाद रूपतो ह्यनन्य बोधात्मतयाच्या अन्यथा. आपण बोधस्वरूप आहात, ज्ञानस्वरूप आहात आणि आपल्या चरणाशी आम्ही समर्पित आहोत. जो जो आपल्या चरणाशी समर्पित आहे तो अधिकारी होतो. आणि आता क्षमस्वाच्युतमे रजो भुवो. देवांना वाटलं असेल की हा काय नुसतं स्तुती करायलाय. ब्रह्मदेव म्हणतात, देवा मला क्षमा करा. अहो, मी रजो प्रवृत्तीचा आहे. माझी प्रवृत्ती ही रजो गुणांनी युक्त आहे. म्हणजे तुम्हीच दिलेली ती प्रवृत्ती आहे. अहो, सात्विकता ही तुमच्याकडे आहे, तामसपणा महादेवाकडे आहे आणि रजोगुण माझ्याकडे आहे. त्यामुळं मी रजा प्रकृतीचा आहे. त्यामुळं अजानता, माझ्या नकळत माझ्याकडून एक चूक घडली. ती चूक अशी घडली की मी तुमची परीक्षा पाहायला न पाहिजे होती, परंतु मी तुमची परीक्षा पाहिली आणि म्हणून मला क्षमा करा. माझा स्वभावच रजोगुणाचा असल्यामुळं ह्या रजा प्रवृत्तीच्या स्वभावाने मी केवळ तुमची परीक्षा पाहण्याचा धाडस केलं, धारिष्ट केलं, तेव्हा मला क्षमा करा. पुन्हा ब्रह्मदेवाला वाटलं आता क्षमा करा म्हणावं तरी कसं. पण पुन्हा मग युक्तिवादाने म्हणतात, देवा अहो, गर्भामध्ये जेव्हा आईच्या गर्भामध्ये मूल असतं तेव्हा मूल लाथा मारतं की नाही, आईला लाथा मारतं ना. मग आई ते सहन करत नाही का त्याच्यावर राग व्यक्त करते? नाही करत. तो त्याच्या लाथा देखील ती सहन करते. तुम्ही आमचे आईबाप आहात. आता मात्र आईबाप म्हणायला लागले तुमचे, कारण तुमच्यापासूनच माझा जन्म झाला. मी कशातून जन्माला आलो? मी पद्मसमुद्भवा. मी पद्मापासून जन्माला आलो. हे पद्म कुठून आलं? तुमच्या नाभिकमलापासून. तेव्हा तुमच्या नाभिकमलापासून पद्म आलं आणि पद्मातून मी जन्माला आलो. म्हणजे मी तुमचा मुलगा नाही का? तेव्हा लहान मुलाच्या पोटात असताना आई जसे त्याच्या लाथा सहन करते तसे तुम्ही माझा अपराध सहन करा आणि अपराध क्षमा करा. नारायण स्व नैसर्व देहिना. आपण नारायण रूप आहात. नारायण म्हणजे नार म्हणजे पाणी. पाण्यामध्ये आपलं शयनस्थान आहे. आपण पाण्यामध्ये राहता आणि पाण्यामध्ये राहून आपण या ठिकाणी, हे नार कोणतं आहे, हे पाणी कोणतं आहे? हे आदी जल आहे. हे समुद्राचं पाणी नाहीये, हे आदी जल आहे. या सगळ्या विश्वाच्या निर्मितीच्या आधी जे होतं ते जल आहे. नारायणोंग नरभू जलयान तच्चापि सत्यन्न तवैव मायया. परंतु आपण नारायण स्वरूप असून, प्रत्यक्ष पाण्यामध्ये पहुडलेले असून सुद्धा मला तुम्ही दिसला नाही. जेव्हा जन्माला आलो मी, सगळीकडे पाहायला लागलो, सगळीकडे पाणी दिसलं, पण मला तुमचं दर्शन नाही झालं. पण दर्शन कधी झालं? जेव्हा मी तपश्चर्या केली. तुमच्या सांगण्याप्रमाणे मी जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा माझ्या हृदयातच तुमचं दर्शन मला झालं. किंवा सुदृष्ट हृदय मे तदैव कि नो सपदेव पुनर्गदंची. त्याप्रमाणे हे देवा, आपण तपश्चर्येशिवाय प्रसन्न होत नाहीत. तुम्ही स्वतः एकच तो आत्मा पुरुषा पुराण आहात. तुम्ही जगाचे आदिकारण आहात, जगाचं मूल कारण आहात आणि आम्ही सामान्य आहोत. अहो, एखाद्या अग्नीमधून जसं स्फुल्लिंग बाहेर पडावं, अग्नीमधून स्फुल्लिंग बाहेर पडतं, पण ते स्फुल्लिंग काही अग्नीला जाळू शकत नाही. तसं आम्ही स्फुल्लिंग आहोत. तुम्ही मूळ अग्नी आहात आणि आम्ही स्फुल्लिंग आहोत. सत्यम सत्य स्वयं ज्योतिरनंत आद्य नित्योक्षरोचस्तु सुखो निरंजन आहात. तुम्ही निरंजन आहात, अलौकिक आहात. आणि देवा, तुमच्या स्वरूपाचा शोध अनेक लोक घेत असतात. सगळ्या जगामध्ये सर्व वस्तूचा निषेध केल्याशिवाय तुमचं रूप दर्शन घडत नाही. ज्या रूपामध्ये हे विश्व राहिलंय ते स्वरूप तुमच्याच स्वरूपामध्ये शेवटी सामावून जातं आणि त्यामुळं विश्वमायेचा निराश झाल्यानंतर
शेवटी जे शिल्लक राहतं, हे सगळं विश्व जेव्हा नष्ट होतं, माया नष्ट होते, तेव्हा जे शिल्लक राहतं ते तुमचं स्वरूप. निषेध शेषो जयताद शेषा. सगळ्याचा निषेध केल्यावर जे शिल्लक राहतं ते तुमचं स्वरूप आहे. अमितम ब्रह्मद्वयम शिष्यते असं त्यांनी म्हटलंय. शेवटी केवळ ब्रह्मद्वयम शिष्यते, अद्वय असणारं ब्रह्म, अविकारी असणारं ब्रह्म, तेच शेवटी शिल्लक राहतं. तस्मादिदं जगत शेषमथ स्वरूपम स्वप्ना भमस्तदशणम कुरु दुःख दुःखम त्वयैव नित्य सुख बोधन वा तनंते माया उदत्य बियत सदिवा बभाती. हे देवा, या ठिकाणी विश्वाचा जो आभास होतो तो खोटा आहे, तो मिथ्या आहे, तो भासमान आहे, तो दुःखरूप आहे, मायेमुळेच झालेला भास आहे. पण तो तुमच्या अधिष्ठानामुळे खरा वाटतो. अधिष्ठान सत्यतया, तुम्ही सत्य अधिष्ठान आहात म्हणून ही माया सुद्धा खोटी असताना खरी वाटते. स्वप्न सुद्धा खोटं असतं पण तरी अधिष्ठान आपण ज्या ठिकाणी आपला आत्मा चैतन्य हे खरं आहे. आणि त्यामुळं एकच त्वमात्मा पुरुष पुराण आहात. ह्या जगामध्ये एकच तेवढा आत्मा आहे, तो म्हणजे परमात्मा, तोच पुराण पुरुष आहेत. आणि त्यामुळं हे देवा नित्योक्षरो, तुम्ही नित्य आहात, तुम्ही अक्षर आहात, तुम्ही अजस्त्र सुख, अलौकिक सुख, अपार सुखाचे दाते आहात. पूर्णोद्वयोमुक्त उपाधिमृत आहात. आणि अपूर्ण हे जग आहे, माया अपूर्ण आहे, पण तुम्ही परिपूर्ण आहात आणि तुम्ही उपाधीच्या पलीकडचे आहात. याप्रमाणे भगवंताची प्रार्थना हे ब्रह्मदेव करू लागले. आणि ते म्हणतात अंतर्भवेनंत भवंतमेव यतेंद्रो मृगयंती संताः. या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात, देवा अहो तुमचा शोध कोण घेतात? ऋषी महर्षी घेतात, ज्ञानी मुनी घेतात तुमचा शोध. आणि तुमचा शोध बाहेर घेऊन चालत नाही. तुमचा शोध बाहेर काय वस्तूचा शोध होईल. एखादी वस्तू हरवली तर आपण बाहेर शोध घेऊ त्याचा. मुदी पडली तर रस्त्याला पडली का, घरात पडली का, अहो ही वस्तू आहे. पण भगवंताचा शोध घ्यायचा झाला तर तो कुठे घ्यावा? जेव्हा संत तुकाराम महाराजांना अत्यंत दुःख झालं, दुष्काळ पडला, गुरढोर मेली, बायको निवर्तली आणि आई वडील वारले, त्यावेळेला आकाश कोसळल्यासारखी स्थिती झाली आणि सगळे लोक गावातले त्यांच्यावरती चिडून त्यांना हकलून देण्याची भाषा करू लागले. त्यावेळेला संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे यांचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ. यांचा संग काही भला नाही. या लोकांचा संग का? लोक म्हणजे ओक, लोक म्हणजे अरे 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 काही उपयोग नाही, किळस येते या लोकांकडे बघून, त्यांच्या स्वभावाकडे बघून. त्यामुळं शोधित विठ्ठला जाऊ आता. आणि मग तुकाराम महाराज जे शोधायला निघाले ते कुठं शोधलं हो त्यांनी? त्या भगवंताला जे शोधलं ते आपल्याच अंतरंगामध्ये शोधलं. भगवंताला कुठं शोधलं? ते म्हणतात भगवंताच्या शोधासाठी जेव्हा निघाले ते म्हणतात, अहो दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. ही कुठे दिसली त्यांना? ती आपल्यामध्येच दिसली, संत साधूमध्ये दिसली, त्याप्रमाणे मोठ्या महात्म्यामध्ये दिसलं. संतत्व हे त्याशिवाय प्रगट होत नाही. म्हणून देवत्व हे कुठं दिसलं ते असं दिसणारं नाहीये, वस्तुत्व नाहीये, तर ते आपल्याला शोधावं लागतं. आणि म्हणून शोध भगवंताचा घ्यावा लागतो. बाकीच्या गोष्टीचा शोध आपण घेतो, वस्तू सापडते, पण भगवंताचा शोध हा बाहेर घेऊन चालत नाही. बाहेरच्या या चराचर विश्वामध्ये शोध घेऊन चालत नाही. हे सगळं बाकीचं विश्व हे केवळ खोटं आहे, केवळ भौतिक आहे, केवळ प्रापंचिक आहे. त्या प्रपंचामध्ये भगवंताचा शोध आपल्याला सापडत नसतो. मग तो अंतरंगामध्ये घ्यावा लागतो. या ठिकाणी पाकळीमध्ये पाकळी बाजूला केली तरी सुगंध सापडत नसतो. सुगंधाचा शोध हा आपल्या अंतरंगातच घ्यावा लागतो. ते म्हणतात याप्रमाणे पाकळी ही सुगंधाला प्रगट करते, पण पाकळीमध्ये सुगंध नाहीये. कुठे शोधसी रामेश्वरन, कुठे शोधशी काशी.
भगवंत हा आपल्या हृदयातच आहे, याचा शोध घ्यावा लागतो. म्हणून ते म्हणतात अंतर्भवे नंत भवंतमेव ह्यत्यजंतो मृगयंती संताः. जे संत लोक आहेत मृगयंती म्हणजे शोध घेतात. मृग शब्द शोध या अर्थाने, मृग म्हणजे मार्ग, मृगपासून मार्ग शब्द तयार झाला. मृग म्हणजे शोध, टू सर्च. आणि म्हणून आपण मृगावर्त नावाच्या काव्याच्या संदर्भात भरताचं आख्यान बघताना बघितलंय की हा शोध आहे. हा कशाचा शोध आहे? हा आत्मशोध आहे. बाहेरचा शोध नाही आहे, हा आत्मशोध आहे. आपलंच आपल्याला शोधावं लागतं, आपलंच आपल्याला बघावं लागतं. निर्वेद क्षण हा रितेपणाचा, आपले आपण ठाव घेण्याचा. हा जो आपले आपण जो ठाव घेतो, आपला आपण जो शोध घेतो, हा बाहेर नाही. अहम ब्रह्मास्मी हे जेव्हा कधी कळतं, जेव्हा आपण आपलाच शोध घेतो तेव्हा कळतं. अयम आत्मा ब्रह्म हे कधी कळतं? जेव्हा बाहेरचा वस्तूचा आपण निषेध करतो तेव्हा कळतं की नाही, याच्या आतमध्ये जो लपलेला आहे, हे देह, स्त्री, पुत्र, मित्र हे सगळं बाहेरचं आहे. परंतु या सगळ्याच्या आतमध्ये प्राणांधिशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती, आपल्या प्राणाच्या आतमध्ये जो चैतन्य आहे, ते चैतन्य म्हणजे ईश्वर आहे, तो चैतन्य म्हणजे भगवान आहे. आणि म्हणून त्याचा शोध संत घेत असतात. ह्याच्यात त्यजंतो मृगयंती संताः. मृगयंती संताः म्हणजे संत त्याचा शोध घेतात. आणि देवा, हे संत तुमचा शोध घेतात. अथापि ते देव पदांबुजद्वय. आणि हे देवा, अशा संतांना सुद्धा, योग्यांना सुद्धा कधी कधी तू सापडत नाहीस. कारण योगी ज्ञानी, काही काही लोक ज्ञानामध्येच स्वतःला मोठं मानतात, काही काही योगामध्येच मोठं मानतात, पण भक्तीपासून दूर जातात. देवा, आपण भक्ताच्या हृदयामध्ये आहात. मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. तेव्हा योगिना हृदये रवौ, मी वैकुंठात नाहीये, नाहम वसामी वैकुंठे, योगिना हृदये रवौ. योग्यांच्या हृदयामध्ये नाही, मग कुठे? जिथे माझे भक्त गायन करतात तिथे मी आहे. तेव्हा देवा, तुझं खरा शोध हे भक्तांच्या अंतःकरणात पाहायला पाहिजे. अथापि ते देव पदांबुजद्वय प्रसाद लेशानुगृहीत एवही. आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलो. अहो देवा, या नंदांचं भाग्य किती, यशोदेचं भाग्य किती, या गोकुळाचं भाग्य किती, या वृंदावनात राहणाऱ्या लोकांचं भाग्य किती, की जे तुझ्या बरोबर दररोज आहे, जे तुझ्या संलग्न आहेत, तू त्यांच्या सन्निध आहेस, तू त्यांच्या जवळ आहेस. किती हे भाग्यवान आहेत. आणि देवा, अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोपर भजौ कसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. अरे हे पूर्ण परब्रह्म, पूर्ण भगवान, परिपूर्ण अवतार असलेला भगवान, हे ब्रह्म आज या गोकुळामध्ये नांदतंय. ह्या गोकुळामध्ये, या वृंदावनामध्ये नागव्या पायाने फिरतंय. त्याचे उघडे पाय, त्याचे बारीक बारीक चरण त्या तृणांकुरावर पडतात, त्या गवतावर पडतात, या डगरीवर पडतात, या मातीवर पडतात. ब्रह्मदेव म्हणतात, देवा, मी हात जोडतो, मला निदान एक मातीचा कण कर, या वृंदावनातल्या मातीचा कण मला होऊ दे, आणि त्या कणावर तुझे पाय पडले पाहिजे. तेव्हा माझा अभिमान सगळा नष्ट झाला. येशांतु भाग्य महिमाच्युत तावदात्ता मी एकादशैवहि वयं गत भूरी भागा. देवा, मला एका मातीचा कण जरी केला तरी सुद्धा मी आज खऱ्या अर्थाने पावन होईल. शर्मादेयोंघ्री, मोठमोठे महात्मे, महादेव आदी, इंद्रादी देवांना तू कळला नाहीस, आणि त्यांना देखील हे भाग्य नाहीये, जे भाग्य या नंद गोप व्रजांचं आहे, या ठिकाणी राहणाऱ्या गोप गोपींचं आहे. या जीवितम तू निखिलम भगवान मुकुंद स्वद्यापि यत् पद रज शुद्धमध्यमेव. एक पद रज, एक रज कण जरी मला तुम्ही केलं तरी मी खऱ्या अर्थानं पावन होईल, पवित्र होईल. देवा, सद्वेष दे. अहो, तुमचा द्वेष करणारी पूतना आली, पण तुम्ही तिला सद्गती दिली. सद्वेषा देव पूतना अपि सकुला त्वामेव देवा पिता. तुम्ही तिला सद्गती दिली. यद्धामार्थ सुरत प्रियात्म तनय प्राणाय शस्वत्कृते. आणि हे सगळे
जिने केवळ साध्वीचा वेश धारण केला होता, जी केवळ एक सौभाग्यवती म्हणून आई म्हणून तुमच्याकडे आली, ती आई नव्हती पण तरी सुद्धा तुम्ही आईची गती तिला दिली. आणि तिला कारण तिने सगळं समर्पित केलं तुमच्या चरणाशी. म्हणून देवा, जे जे तुमच्याशी समर्पित होतात त्यांना तुम्ही मोक्ष देता. आणि म्हणून या तावद रागादयस्तेना तावत काराग्रहम ग्रहम तावन मोहोंग्री निगडो यावत कृष्ण नेते जनाहा. जोपर्यंत हे रागादय स्तेन, स्तेन म्हणजे चोर. कोण चोर आहेत? राग, द्वेष, मत्सर हे सगळे चोर आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 चोर आहेत. आणि जोपर्यंत हे 6 चोर आहेत तोपर्यंत आपल्याला बंधन आहे. जोपर्यंत हे 6 चोर माणसाजवळ आहेत तोपर्यंत आपण कारागृहात आहोत. ग्राहक ग्रस्त व्यसन रशनो ग्राह विकलम. ग्रहरूपी कारागृह यामध्ये आपण अडकलेलो आहोत. ते म्हणतात तावत रागादय असतेना तावत काराग्रहम ग्रहम. हे घर नाहीये, हे ग्रह नाहीये, हे ग्रह कारागृह आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत हे 6 शत्रू आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत. पण एकदा तुम्ही भगवंताशी समर्पित झालात की यांची शक्ती क्षीण होते. हे राग, लोभ, मत्सर हे कुणी राहत नाहीत. काम, क्रोध, लोभादी हे सगळे नष्ट होतात, यांची शक्ती कमी होते. आणि तुम्ही भगवंताशी तल्लीन झालात की त्यांची शक्ती कमी होऊन जाते. सत्ववृत्ती वाढली की दुष्टवृत्ती कमी होते. साधी गोष्ट आहे. अहो, हिवाळा आला की पावसाळा कमी होतो, हिवाळा गेला की उन्हाळा वाढतो, उन्हाळा गेला की पावसाळा वाढतो. म्हणजे एकाची वृद्धी काल तर दुसराचा क्षय काल असतो. याप्रमाणे जसं हे ऋतुकालामध्ये तसंच आपल्या अंतःकरणात आहे. आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्यामध्ये सात्विक वृत्ती वाढते. आपण वाईट लोकांच्या संगतीत राहिलो तर दुष्ट वृत्ती वाढते. मग तोपर्यंत हे सगळे 6 शत्रू बलवान आहेत. जोपर्यंत देवा तुमच्याशी माणूस एकनिष्ठ नाही. आणि तावन मोहोंग्री निघडो यावत कृष्णन ते जनाहा. तोपर्यंतच मोहोंग्री निघडो, हा मोहरूपी बंदीखाना, मोहरूपी बेडी तोपर्यंतच आपल्या पायामध्ये अडकलेली असते. जोपर्यंत माणूस भगवंताशी एकनिष्ठ नसतो. भगवंतावर प्रेम करायला लागला की त्याच्या पायामधली बेडी निघून पडते. जसे वसुदेवाने भगवंताला घेतलं की बेड्या सुटल्या, हातामध्ये भगवंताला आलं की हातातल्या बेड्या तुटल्या. कसं काय तुटल्या? अहो, भगवान जवळ आला की बेडी राहत नाही. ही संसाराची बेडी भगवंताच्या स्पर्शाने नष्ट होते. म्हणून तावन मोहोंग्री निघडो, मोहरूपी निगड, मोहरूपी बेडी तोपर्यंतच आहे जोपर्यंत कृष्णाला ते जना, जोपर्यंत कृष्णा तुमच्याशी एखादा माणूस निबद्ध होत नाही तोपर्यंत. म्हणून हे घर तोपर्यंत कैदखाना आहे. हे घर म्हणजे कारागृह आहे आणि मोह म्हणजे बेडी आहे. परंतु तुमचा स्पर्श झाला, तुमच्या भक्तीमध्ये कुणी तल्लीन झाला की आपोआपच हे सगळं नष्ट होतं. प्रपंच निष्प्रपंचोपी विडंबयसी भूतले. हे देवा, तुम्ही या जगामध्ये प्रपंच खोटा आहे, संसार खोटा आहे, विश्व खोटं आहे, पण तुम्ही या जगामध्ये खोट्या विश्वामध्ये सुद्धा नटाप्रमाणे या ठिकाणी वर्तणूक करता. अहो, नाटक काही खरं असतं का? सिनेमाही काही खरा असतो का? नसतो. पण ते नाटक करावं लागतं का? अभिनय करावा लागतो. नाटकाच्या मध्ये अभिनय करावा लागतो. त्यामध्ये अभिनय हा खरा असतो, अभिनय खरा प्रमाणे करावा लागतो. त्या ठिकाणी कुणी रडत नाही पण रडल्याचा अभिनय करावा लागतो. तसं देवा, तुम्ही या जगामध्ये खोटंच जग आहे, पण या खोट्या जगामध्ये तुमचं खरं रूप तुम्ही आणता आणि प्रपंच हा निष्प्रपंच करून टाकला. हा प्रपंचाला सुद्धा तुम्ही नष्ट करून टाकलं. आणि विडंबयशी भूतले, या पृथ्वीवर तुम्ही आविर्भूत होता. आणि याप्रमाणे प्रपन्न जनता आनंद संदोहम प्रमिथुम प्रभो कशासाठी प्रगट होता? तर जगत कल्याणासाठी. जगामध्ये अवतार धारण करता आणि जगाला उद्धरून टाकता. त्याप्रमाणे ब्रह्मदेव म्हणतात की हे देवा, आपण या ठिकाणी
परमात्म स्वरूप आत्मस्वरूप ज्यांना जो जाणतो तो या प्रपंचापासून मुक्त होतो. आणि शेवटी हात जोडले आणि प्रार्थना केली. काय? श्रीकृष्ण वृष्णिकुल पुष्कर जोशदायीन, हे देवा, हे श्रीकृष्णा, आपण वृष्णी कुलामध्ये पुष्कर दोष जाईल. तुम्ही जसा एखादा चंद्र पौर्णिमेच्या दिवशी उगवावा आणि त्यांनी सगळा अंधकार दूर करावा, त्याप्रमाणे तुम्ही या यादव कुळामध्ये प्रगट झालात आणि इथला अंधकार दूर केलात. श्रीकृष्ण वृष्णिकुल पुष्कर जोशदायीन क्षमा निर्जर द्विज पशु दिवृद्धिकारीन. आणि या गोकुळामध्ये पशु पक्षी यांना तुम्ही आनंद दिला, त्याचप्रमाणे इथं दूध दुभतं तुम्ही वाढवलं आणि सर्व प्रकारच्या दुष्टांचा नाश केला. आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडतो. वत्सान पुण्यमानिन्ये तथा पूर्वसकम स्वकम. आणि आता मला आज्ञा द्या, मी माझ्या स्वस्थानाला जातो. म्हणून हात जोडले. भगवंतांनी सांगितलं, ब्रह्मदेवा, तुमची काही चूक नाहीये. तुमचा बाप चोर, बाप वैसा बेटा आणि कुंभार वैसा लोटा. मी चोर, मी लोणी चोरतो, मन चोरतो. तुम्हाला वाटलं आपणही वत्स चोरावेत म्हणून तुम्ही देखील चोरी केली, पण आता मात्र अशा प्रकारचं धारिष्ट्य करू नका म्हणून तंबी दिली. आणि या ठिकाणी ब्रह्मदेव हंसावर बसून पुन्हा निघून गेले. ते निघून गेल्यानंतर इकडे सगळे पुन्हा भगवंताने आपलं रूप आपल्यामध्ये संकर्षित करून घेतलं आणि ब्रह्मदेवाने हे मुलं तर पुन्हा पाठवले. मग मुलं खेळू लागले, वासरं खेळू लागले, गायी पळू लागल्या आणि सगळ्यांच्या खेळ झाले. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावर हे सगळे मुलं घरी आले आणि 1 वर्षानंतर हा प्रसंग 1 वर्षानंतर पुन्हा घडलाय. 1 वर्ष खाली घडलं पृथ्वी तलावर. तिथे ब्रह्मदेवाच्या तिथे फक्त एक चुटकी वाजावी एवढा वेळ झाला. ब्रह्मदेवापाशी चुटकीचा वेळ आहे आणि इकडे त्याचे 1 वर्ष झालेलं आहे. पृथ्वीची गती यावरती अवलंबून आहे. आता आपल्याला ते कळायला लागले, परंतु भागवतकारांनी 5000 वर्षापूर्वी सांगितली पृथ्वीची गती काय, ब्रह्मदेवाच्या सत्य स्थानाची गती काय. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या गती भिन्न भिन्न आहेत. असो, याप्रमाणे भगवंत या मुलांच्या सोबत घरी आले. सगळे मुलं घरी आले आणि आल्यानंतर मग मात्र आई वडिलांना म्हणू लागले, अगं आई, प्रत्येक जण म्हणू लागला, आज कृष्णाने मोठाच्या मोठा साप मारला. आज त्याला 1 वर्ष झालं होतं, आज मारला. का? तर मुलांना सुद्धा मायागारात नेल्यामुळे एक क्षणच गेल्यासारखा वाटला. आत्ता झाली घटना. पृथ्वी तलावर ते 1 वर्ष झालं, पण घटना मात्र त्यांना आत्ता झाल्यासारखी वाटली. तेव्हा आज अद्यानेन महाव्यालो यशोदानंद सूनुना. आज यशोदेच्या पुत्रांनी कृष्णाने मोठाच्या मोठा अजगर ठार मारला असं म्हणून त्याने सांगायला सुरुवात केली. याप्रमाणे तस्मात् प्रियतम स्वात्मा सर्वेषामपि देहिनाम. भगवान हा सगळ्या जगाचा आत्मा आहे. त्याने या ठिकाणी वर्णन केलंय. शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं, हे परीक्षिते, कृष्णावर एवढं प्रेम का करत होते लोक, त्याचं स्पष्टीकरण इथं केलेलं आहे. कृष्णावर एवढं प्रेम का करत होते. शुकाचार्य म्हणतात, अरे परीक्षिते, माणसं सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवर करतात, दुसऱ्यावर कुणी करत नाही प्रेम. आपल्याला वाटतं मुलावर करतो, बायकोवर करतो, घरावर करतो. नाही, आपल्यावर वेळ आल्यावर माणूस आपलाच विचार करतो, दुसऱ्याचा विचार करत नाही. त्याला देहात्मवादी असतो, त्याला देह म्हणजेच आत्मा वाटतो, म्हणून तो देहावर प्रेम करतो. आणि देह म्हणजे आत्मा आहे असं त्याला वाटतं भ्रमाने, म्हणून तो देहावर प्रेम करतो. स्वतःला फार जपतो, स्वतःवर प्रेम करतो, स्वतः नटतो, थटतो, स्वतः चांगलं दिसायचा प्रयत्न करतो. आपण स्वतःला सगळं जपून व्यवहार करतो, आपल्यावर जास्त प्रेम करतो. का? आपल्याशिवाय कोण आहे आपल्याला, म्हणून आपण स्वतःवर प्रेम करतो. ते म्हणतात, अहो, जसं माणसं स्वतःच्या आत्म्यावर प्रेम करतात, हा तर जगदात्मा आहे, जगाचा आत्मा आहे, मग लोक याच्यावर प्रेम करणार नाहीत का म्हणे, असं म्हणून त्यांनी सांगितलंय. तदर्थमेव सकलम जगदे तच्चराचरम कृष्णमेन व मेवीही व आत्मानम अखिलात्मनाम. भगवान हा सगळ्या जगाचा आत्मा आहे, त्यामुळं लोक यावरती प्रेम करत होते. भवांबुधीर वत्सपदम परम पदम 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 जग विपदान्न तेषाम. पदम पदम तम विपदान्न तेषाम. आणि जे भगवंताच्या चरणाशी एकरूप झाले त्यांना विपदा, विपदा म्हणजे आपदा, आपदा म्हणजे दुःख, संकट, त्रास, हे
प्राप्त होणार नाही. म्हणून ते म्हणतात, ज्या भगवंताच्या समाश्रिताये पदपाद पल्लवम, जे भगवंताच्या पादपल्लवाशी एकरूप आहेत, भगवंताच्या चरणाशी जे एकरूप आहेत, महत्पदम पुण्य यशो मुरारे, हे त्याला खूप मोठं पुण्य लागतं. भगवंताच्या चरणाची सेवा इतकी सोपी नाहीये. भगवंताच्या चरणाची सेवा सहज प्राप्त होणारी नाही. त्याला पुण्य यशो मुरारे, हे त्याला खूप मोठं पुण्य करावं लागतं. भवांबुधीर्वत्स पदम परम पदम 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 यद्विपदान्न तेषाम. आणि अशा भगवंताच्या चरणाची जो सेवा करतो त्याला कधीच दुःख प्राप्त होत नाही. प्रत्येक पदोपदी तो आनंदमय राहतो. त्याप्रमाणे भगवंतानी ज्या ठिकाणी ज्या क्रीडा केल्या त्याचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर एके दिवशी भगवान गोपालकृष्ण आणि बलराम दादा हे वनामध्ये गेलेले असताना सगळ्या मुलांनी सांगितलं, अहो कृष्णा, इथे एक खूप चांगलं शिंदीचं झाड आहे आणि त्याच्या खूप चांगल्या गोड शिंद्या पडलेल्या असतात, फार मधुर आहेत. पण म्हणले, पण काय, तिथे गाढवाच्या रूपाने कुणीतरी राहतो म्हणे, तो काही येऊ देत नाही. बलराम दादा तिथे गेले. धेनुकासूर नावाचा तो राक्षस होता, गाढवाच्या रूपाने राहत होता. बलराम दादानी सगळ्या शिंदीचं झाड हलवलं, तिथल्या शिंद्या खाली पाडल्या, फळं खाली पाडले, सगळ्या पोरांनी पटापटा वेचायला सुरुवात केली. तेवढ्यात तो राक्षस धावत आला. त्यांनी लाथा मारायला, दुगाण्या मारायला सुरुवात केली. बलराम दादानी त्याचे दोन्ही पाय पकडले आणि त्याला एका शिळेवर आपटून ठार केलं. सगळ्यांना आनंद झाला. वा वा वा, छान झालं, बरं झालं, आमचं हे रान आता खेळायला मोकळं झालं. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते क्वचित कलहंसा म्हणून पूजितम अभिनृत्यंती नृत्यंतम रेणू हा सैन क्वचित. भगवान गोपालकृष्ण क्रीडा करतायत, खेळतायत, कधी नृत्य चाललंय, कधी गायन चाललंय. भगवंताचं वर्णन इतकं सुंदर केलंय की ह्या गोपाळ किती भगवंताची काळजी करत होते, किती त्यांच्या भोवती फिरत होते. कुणी त्यांना विडा आणून द्यायचं, कुणी त्यांचे पाय चोपून द्यायचं, कुणी त्यांचे पाय धुवून द्यायचं, कुणी एक बनमाला तयार करायची की त्यांच्या गळ्यात घालायची, कुणी चंदन आणायचं की कृष्णाला लावायचं. कृष्ण 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 इतकं एक रूप ही सगळी मुलं झालेली होती की वेणू वाजवतायत कृष्ण, नाद गंभीर आलेला आहे. आणि इकडे वत्स त्याचप्रमाणे गायी ह्या चरतायत. क्वचित क्रीडा परिश्रांतम, आणि कधी कधी खूप खेळून थकले म्हणजे मग जेवण करण्यासाठी सगळ्यांनी शिदोऱ्या सोडायच्या. त्याप्रमाणे स्वयं कृष्णा, तुझे पाय दुखायलेत का रे, फिरून फिरून आम्ही तुझे पाय चोपतो म्हणून पाद संहान आदिभी, पाय धुवायचे, पायचे. त्याप्रमाणे नृत्य तो गायत क्वापी, कुणी कृष्णासारखं मग लीला करायचं, कुणी गायन करायचं, कुणी झाडाच्या मागं लपायचं, कुणी आंधळी कोशिंबीरचे खेळ खेळायचे. याप्रमाणे करता 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 एके दिवशी त्या ठिकाणी एक राक्षस आला. खेळता खेळता त्यांनी एका गोपाळाचं रूप धारण केलेलं होतं आणि या गोपाळाच्या रूपाने तो राक्षस आला खरा, पण भगवंतांनी ताबडतोब ओळखलं की अरे हा प्रलंबासूर, हा प्रलंब नावाचा राक्षस आहे. परिस्थिती अशी होती की कृष्ण आणि बलराम या दोघांच्या दोन पार्ट्या झालेल्या. कृष्णाकडे काही मुलं, बलराम दादा काहीकडे मुलं. आता ह्या प्रलंबासुराने ओळखलं, कृष्णाचा पराक्रम सगळ्यांना कळाला होता की जो जातो तो कृष्णाच्या हाताने मरतो. म्हणून त्यांनी असं ठरवलं की नाही, आता आपण लपून छपून कृष्णाच्या पार्टीत सामील व्हावं. आणि बलराम दादा याच्या खाली कृष्णाच्या पार्टीमधले जे मुलं होते त्यांनी वाहन व्हायचंय, बैल व्हायचं आणि त्याच्या पाठीवर बलराम दादाच्या मुलांनी बसायचं. याप्रमाणे चाललेलं. आता इकडे प्रलंब हा झाला बैल आणि त्याच्यावर बलराम दादा बसले. आणि या प्रलंबाने काय केलं, इतके दूर नेलं त्यांना. जे भांडीरक नावाचा वृक्ष होता तिथपर्यंत न्यायचं होतं फक्त, पण यांनी त्याला जे पळविलं ते म्हणले आता यालाच आपण पळून नेऊ आणि याला ठार मारू आणि मग कृष्णाचा समाचार घेऊ. म्हणून बलराम दादाला पळवलं. बलराम दादाने ओळखलं की अरे या भांडीरक वृक्षाचे पुढे नेलंय, हा कोण आहे. पाहिल्याबरोबर राक्षस त्यांना दिसला. त्यांनी जे मुष्टी प्रहार मारला त्याच्या डोक्यात तो राक्षस खलास झाला. याप्रमाणे प्रलंबासूर ठार मारला. एकदा घटना अशी घडली की भगवान गोपालकृष्ण ह्या वनामध्ये फिरत असताना दुपारची वेळ झाली. ऊन मी म्हणतंय, उन्हाळ्याचे दिवस होते. सगळ्या मुलांना तहान लागली आणि तहान लागली म्हणून सगळे मुलं पाणी प्याले, यमुनेचं जल प्याले.
विलोक्य दूषिताम कृष्णाम कृष्ण कृष्णा हिना विभो. ती यमुनेचं जल प्याले, यमुनेचं पाणी प्याले की सगळे मूर्छित पडले. सगळ्यांना चक्रा येऊ लागल्या, कोणाला उलट्या होऊ लागल्या, कोणी घेरी येऊन पडलं, कोणी अंधारी येऊन पडलं. अरे 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 काय अवस्था झाली. पाहिल्याबरोबर सगळे मुलं पडले. काय झालं हो म्हणले, हे सगळे मुलं का असं करू लागले. तेवढ्यात खेळता खेळता यांचा चेंडू आतमध्ये गेला, यमुनेत गेला. कृष्णाने ओळखला, रे आता यमुना शुद्धीकरणाची वेळ आलेली आहे. जसं जलशुद्धीकरण आहे ना, गंगा आपण नमो गंगे म्हणून गंगेचं शुद्धीकरण मोदींनी काढलंय, तसं यमुनेचं शुद्धीकरण कृष्णाने केलंय त्या काळात. याप्रमाणे हे त्या कालिंदीमध्ये भगवंतांनी उडी मारली. उडी मारल्याबरोबर आतमध्ये काय झालेलं होतं, कृष्णाने सगळ्या मुलांना आपल्या पाण्याने जिवंत केलं, आपल्या दृष्टीने जिवंत केलं. ते बेशुद्ध पडले होते, त्यांना जाग केलं. आणि भगवंतांनी चेंडू आणण्याच्या निमित्ताने कळंबाच्या झाडावर चढले आणि त्या नदीमध्ये उडी मारली. दुष्टाम नदीमच खल संयमनावतार. कृष्णाने ठरवलं की काही नाही, आता खल संयमनावतार. माझा अवतार कशासाठी झालाय, तर खळांच्या संयमनासाठी झाला. खळ म्हणजे दुष्ट, दुष्टांच्या नियंत्रणासाठी माझा अवतार झालाय. आता हे एक काम मला करायचं. म्हणून उडी मारल्याबरोबर आतमध्ये जो कालिया नाग होता तो धावत धावत आला, फू 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 करत आला आणि कृष्णाच्या अंगावर धावला. त्यांनी कृष्णाला वेटोळे घातले आणि कृष्णाला खाली एकदम पाण्यामध्ये घेऊन चालला. सगळे मुलं ओरडले, कृष्णा कृष्णा कृष्णा. तेवढ्यात सगळ्या गोपिका धावत आल्या. अहो जवळच होतं ना ते. या ठिकाणी त्या वृंदावनामध्ये त्यांचा गलका ऐकू आल्याबरोबर सगळ्या गोपिका, सगळे गोप, वृद्ध, नंद, उपनंद, यशोदा, रोहिणी सगळे धावत आले. काय झालं काय झालं काय झालं. अहो काय नाही म्हणे, कृष्ण आतमध्ये गेले यमुनेत आणि तो जो नाग आहे त्या नागांनी त्याला पकडले. सगळ्यांनी पाहिलं, अरे कृष्णाला नागाने बेटोळे घातले, तो काळा कभिन्न नाग कृष्णाच्या भोवती. हे पाहिल्याबरोबर सगळे ओरडू लागले, आरडू लागले, कृष्णा कृष्णा तू लवकर ये. आणि सगळे गोपाळ ओरडू लागले. एवढ्यात ते तत्र तत्ता जयवा कुशांगणी ज्याप्रमाणे भगवंतानी आतमध्ये गेल्याबरोबर एक बारीक रूप केलं आणि एकदम त्या नागाच्या बेटवळ्यातून सुटले आणि त्याच्या डोक्यावर पाय दिला, त्याच्या नागाच्या फण्यावर पाय दिला. आणि पाय दिल्याबरोबर भगवान तिथं नाचू लागले, त्याच्यावरती नृत्य करू लागले. ते तत्र तत्राब्जय वांग कुशाशनीर गजोपपन्नानी पदानी विष्पते. हे जे थाय 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 नृत्य करू लागले, त्याच्या डोक्यावर नाचू लागले. तो नाग मोठा बलवान होता, शक्तिवान होता आणि भगवान आपल्या ब्रह्मांडाचं ओझं देऊन त्याच्यावरती नाचू लागले. ते पाहता 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 एकदम तो गलित गात्र झाला. आधी फुंक फुंक करून येणारा नाग आता मात्र एकदम गलित गात्र झाला. त्याचे मणके ढिले झाले आणि एकदम तो गलित गात्र होऊन लुळापळा झाला, खाली पडायला लागला. आता मृतक प्रतीका, आता तो मरतो की काय अशी अवस्था झाली. हे पाहिल्याबरोबर सगळे ते मूर्धरत्न निकर स्पर्शादी ताम्र पादोंबुजो खिल कला दि गुरुर न नर्त. भगवंतानी नृत्य सुरू केलं, नाच सुरू केला आणि त्यामध्ये भगवंताचं संगीत, नृत्य, नाट्य मोठं सुंदर सुरू झालं. त्यांचे पायाचे एक एक जे पदरव आहेत ते त्याच्या डोक्यावरती फणावरती पडू लागले. आणि यक्षीर्ण चरो नमतेंग शतैक शीर्ष्ण, जे तोंड जे शिर आतापर्यंत गर्वाने वरती आलेलं होतं ते सगळं खाली काढलं आणि मग तस्तन ममर्द खर दंड धरोंगरी पाहतही. हे पाहिल्याबरोबर त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. तो आता गलित गात्र झाला, भग्न गात्र झाला, रक्त तोंडातून ओकू लागला. हे पाहिल्याबरोबर त्याच्या बायका आल्या आणि त्याच्या बायका नागिनी सगळ्या आल्या, हात जोडले सगळ्या नागिनींनी आणि त्या म्हणायला लागल्या, हे देवा भगवंता आम्हाला चुडेदान द्या, आमचा पती वाचवा. आपण ज्ञानी आहात, आपण मोठे आहात. तुम्ही ही जी पहिल्यांदाच हात जोडून त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं न्यायो हि दंडो. देवा तुम्ही जो दंड दिला ना तो योग्य, न्यायो हि दंडो, तुम्ही योग्य न्याय केला, तुम्ही याला दंड दिला ते बरं झालं. न्यायो हि दंड कृतिकल विषयस्मिन, कारण हा तुमच्या अंगावर धावून आला, तुम्ही योग्य केलं, चांगली गोष्ट केली. आणि
क्रोधावर शेवटी विजय त्याला मिळवता आला नाही, परंतु तुम्ही मात्र त्याला पुन्हा त्याची जाणीव करून दिली. आता मात्र देवा आणि आपला हात जोडतो, तू नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने, आपल्या सर्वांना हात जोडतो. कालाय कालनाभाय, आपण कालस्वरूप आहात, कालनाभी आहात, काल साक्षी आहात, अनंत ब्रह्मांडाची शक्ती आपल्या जवळ आहे, ज्ञान विज्ञानाने युक्त आहात, अनंत आहात, सूक्ष्म आहात, कुठस्थ आहात, आम्हाला चुडेदान द्या, असं म्हणून हात जोडले, नमस्कार केला. त्या सगळ्या बायका शरण आल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं, हे पा अपराध असगत भरत्रा. त्या सगळ्या बायका म्हणू लागल्या, आमच्या पतीने अपराध केला, तुमच्या अंगावर तो धावून आला, हे सगळं बरोबर आहे, परंतु आता आम्हाला क्षमा करा. क्षंतुमरसी शांतात्मन मूढस्य त्वाम जानतः, आम्ही तुम्हाला शरण आलो, अजाणतेपणाने हा आमच्याकडून गुन्हा घडला, आम्हाला क्षमा करा. स्त्रीणांना साधू शौचानाम पती प्राण पदीयताम, आमच्या पतीच्या प्राणाची भिक्षा आम्हाला द्या. हात जोडले असं म्हटल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते इकडे नागई थोडा मूर्छित झाला होता, तो सावध झाला. त्यांनी हात जोडले, त्याच्या लक्षात आलं की हे भगवान विष्णू आहे. हात जोडले त्यांनी आणि कालिया बोलू लागला, देवा मला क्षमा करा, मी तुमच्यावर रागाने क्रोधाने अभिष्ट होऊन धावून आलो, हे खरंय, पण मला सांगा, हा राग, हा जो मनामधला मन्यू आहे, राग आहे, अहंकार आहे, तो कुणी दिला मला? तुम्हीच दिला. मला हा अहंकार, हा मन्यू तुम्हीच दिला. हा मन्यू, हा राग नसता तर आम्ही कसं जगावं? एका ठिकाणी वर्णन असं केलंय, एक कथा आहे, एक नाग होता. हा नाग फू 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 करत चालायचा, जो दिसेल त्याला डसायचा, चावायचा. एक साधू चालले होते तिथून, साधूने पाहिल्याबरोबर साधूच्या अंगावर धावून आला. साधूने एक पाणी टाकलं, त्याला सांगितलं की हे नागा, तुझा या ठिकाणी जो एवढा राग आहे ना, मन्यू आहे, तुझ्या जो अहंकार आहे, थोडा काही झालं की अंगावर फू फू करून येतो ना, ते सगळं कमी करून टाक, तू शांत हो. असं म्हणल्यावर तो नाग म्हणला, बरं महाराज मी शांत होतो. नाग शांत झाला, नाग शांत झाला आणि चालायला लागला. अहो चालायला लागला काय, लोक पोरं त्याच्यावर दगड मारायले, धोंडे मारायले, त्याला बेजार करायले. शेवटी पुन्हा परत येताना साधूला तो नाग दिसला. अरे लोकांनी दगड मारलेत, अंग छिन्न विच्छिन्न झाले, त्यांच्या अंगावर जखमा झाल्यात. म्हणले काय रे नागा, तूच आहेस का तो? तो म्हणलं हो महाराज, तुम्ही मला म्हणलात शांत व्हा, मी शांत झालो. शांत झालो तर लोकांनी मला जगू दिलं नाही म्हणले. अरे म्हणले बरोबर आहे, तुला जे देवांनी राग दिलाय ना तो बरोबर आहे, कारण तुझ्या रागामुळे लोक तुझ्या जवळ येत नाही. नको रे बाबा, नाग आहे. आणि नाग जर साध्या एखाद्या गोगलगाई सारखा झाला तर नागाची किंमत काय राहील? म्हणून देवा तुम्हीच हा राग मला दिला. वयम खला सहोत्मत्या तामसा दीर्घ मन्यवाहा, आम्हाला जो हा तमः प्रकृती तुम्ही आमची केली ती तुम्हीच केली. स्वभाव दुस्तेजो नाथ लोकानाम सदसग्रहा, आणि त्याच्यामुळे आमचं संरक्षण होतं. परंतु आता आम्ही मुळात स्वभावतः हे रागीट आहोत. तुमच्या देण्यामुळे आम्ही हा राग स्वीकारलाय. वयंच तत्र भगवान सर्पा चातुर्मन्यवाहा कथम, मग हा आमचा जो जातिवंत राग आहे तो आम्ही कसा टाकावा बरं, सांगा बरं. कथम त्याच्या समस्वा माया दुसऱ्या मोहिता स्वयं, ही तुमची माया आहे आणि या मायेने सगळे मोहित होतात, मी देखील झालो. असं म्हणल्याबरोबर त्यांनी कृष्णाने सांगितलं बरोबर आहे नागा, आता तू एक काम कर. कालिया त्याला सांगितलं, तुम्ही आता इथून रमणक नावाच्या क्षेत्रामध्ये जा, इथं थांबू नका. तुम्ही आता ही यमुना मला स्वच्छ करायची, शुद्ध करायची, तुम्ही रमणक क्षेत्रात जा. ते म्हणे नाही, मला गरुडाची भीती आहे. ते म्हणे तुम्हाला काही गरुड करणार नाही, माझे पदचिन्ह पाहिल्यावर गरुड या ठिकाणी काही करणार नाही. असं म्हणल्यावर राजाने प्रश्न विचारला, का बरोबर रमणक क्षेत्रामध्ये जायला का भीत होता हा? मग त्यांनी सांगितलं, एकदा सौभरी नावाचे ऋषी हे यमुनेवर स्नान संध्या करत असताना गरुड तिथं यायचा आणि तो मासे खायचा. त्यावेळेला घटना अशी घडली की गरुडाला वानस्पत्य बली नागांच्याकडून द्यावा लागायचा. दररोज वानस्पत्य बली गरुडाला द्यावा लागायचा. शेवटी हा जो काली आहे तो सगळ्या नागांना म्हणला, तुम्ही या गरुडाला कशाला बली देता, तुम्ही मला बली द्या, मी तुमचं रक्षण करतो. असं आहे का म्हणे? हो. असं म्हणल्याबरोबर त्यांनी सगळ्यांनी बली द्यायचं नाकारलं. हे पाहिल्याबरोबर गरुडाला राग आला आणि गरुड या नागावरती आक्रमण करून आला.
या नागाला कळलं होतं की सौभरीने गरुडाला शाप दिलाय यमुनेत येऊ नको म्हणून, यमुनेत जर येशील तर ताबडतोब मरशील, आणि म्हणून हा यमुनेमध्ये आला, यमुनेमध्ये लपून बसला. आता गरुड काय करू, आणि म्हणून तो यमुनेत येऊन बसला होता. पण भगवंतांनी सांगितलं की नाही, माझे पदचिन्ह पाहिल्यावर तो गरुड तुला काही करणार नाही, तू रमण क्षेत्रामध्ये जा. कारण विनीता आणि कद्रू यांचं वैर पहिल्यापासून आहे. याप्रमाणे कालिया हा कद्रूचा पुत्र होता आणि गरुड मिळेल त्या सापाला खात होता. म्हणून या ठिकाणी त्यांचं असं ठरलं की वनस्पतीचा बली द्यायचा आणि कोणाला खायचं नाही. पण ब्रह्मदेवाने मध्यस्थी केली, मात्र यांनी हा सगळा जो ठराव झालेला होता तो करार तो मोडला. त्यामुळं गरुड त्याच्या मागे लागला होता. पण आता मात्र ते म्हणतात भगवंत या ठिकाणी ते म्हणतात असं भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे हा रमण क्षेत्रामध्ये गेला आणि तिथे तो राहू लागला. नगा गाव वृषावसा लेबेरे परमा मुदाम्म. आणि त्या दिवशी रात्री सगळे तिथेच मुक्कामाला राहिले. कृष्ण बाहेर आले आणि अचानक सगळीकडे आग लागली. जिकडे पाहावं तिकडं आग, सगळं वन पेटलं. सगळेजण ओरडू लागले, कृष्णा कृष्णा धावा धावा धावा. दावाग्नी लागलाय. कृष्णाने सांगितले डोळे झाका. डोळे झाकल्याबरोबर कृष्णाने 12 गाव लागले अग्नी गिळून टाकला. ताबडतोब अग्नी गिळला आणि म्हणले आता डोळे उघडा. डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर अहो कुठला अग्नी काहीच नाही. ते म्हणतात या अग्नीनं, हा कोणता अग्नी होता, हा अग्नी सीतेचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे जेव्हा रावण सीतेला भिक्षा मागण्यासाठी आला आणि सीतेने पुढे पाऊल टाकलं त्यावेळेला अग्नीनं ती मूळ सीता आपल्या जवळ घेतली आहे आणि यावेळेला सीतेचं रक्षण अग्नीनं केलेलं आहे. तोच अग्नी हा आहे, तो भगवंताने आपल्या पोटामध्ये सामावून घेतला. याप्रमाणे रामावतारामध्ये जो अग्नी सीतेचं रक्षण करणारा होता तोच अग्नी या ठिकाणी भगवंताने आपल्या मुखामध्ये समाविष्ट करून घेतला. कारण मुख हे अग्नीचं स्थान आहे. अग्नी आपण बघितलं द्वितीय स्कंदामध्ये सुद्धा की अग्निर्मुखम, अग्नी हे मुखामध्ये राहतो. हा अग्नीचं स्थान हे मुख आहे. त्यामुळं त्यांनी भगवंताच्या मुखामध्ये अग्नी असतो. त्या दृष्टीने हा अग्नी भगवंताने आपल्यामध्ये सामावून घेतला. असो, याप्रमाणे पुढे आता यानंतर भगवंत हे पुन्हा दावानलापासून यांचं रक्षण कसं करतील, त्रिविध तापापासून रक्षण करतील आणि मग वर्षा ऋतू शरद ऋतूचं वर्णन जे करतील आणि वेणू गीत म्हणून जे गीत आहे ते जे या ठिकाणी सांगतील तो भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक.